नमस्कार मकर राशी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती स्नेहा संग्रह टॅरोवरती. आता आपण बघूयात ऑगस्ट महिन्याची तुमची मुख्य ऊर्जा म्हणजेच ओव्हरऑल एनर्जी काय असणार आहे. तर ऑगस्ट महिना तुमच्यासाठी एका मोठ्या भावनिक परिवर्तनाचा आणि स्थित्यंतराचा काळ घेऊन येत आहे. या महिन्यात मुख्य वाई भूतकाळातील अशा गोष्टी, नातेसंबंध किंवा विचारसरणी मागे सोडून पुढे जाण्याचा असेल. आता तुम्हाला मानसिक शांतता देत नाही ज्या गोष्टी तुम्ही स्वतःहून आणि अगदी जाणीवपूर्वक एखाद्या नकोशा वाटणाऱ्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा निर्णय घ्याल. सुरुवातीला हा बदल किंवा गोष्टींचा त्याग करणे तुमच्या मनाला थोडं जड वाटू शकते, परंतु स्वतःच्या आंतरिक समाधानासाठी आणि प्रगतीसाठी हे पाऊल उचलणे अत्यंत आवश्यक ठरणार. बहुतेक गोष्टींपेक्षा या महिन्यात तुमचा कल मानसिक सुखाकडे आणि आत्मपरीक्षणाकडे जास्त असेल. या बदलत्या आणि संवेदनशील काळात तुमच्या स्वतःमध्ये कमालीचा संयम आणि समतोल साधावा लागणार आहे. कोणत्याही बाबतीत घाईघाईने निर्णय न घेता परिस्थिती शांतपणे हाताळण्याची ऊर्जा तुम्हाला जपावी लागेल. तुमच्या भावना आणि व्यावहारिक बुद्धी या दोन्हींमध्ये योग्य समन्वय साधणे या महिन्यात तुम्हाला गरजेचे आहे. जुने मागे सोडताना मनात जी काही पोकळी किंवा भावनिक थकवा निर्माण होता तो आता भरून निघेल. त्यामुळे स्वतःला पुरेसा वेळ द्या आणि स्वतःची काळजी घ्या. परिस्थितीनुसार लवचिक राहून बदलांचा स्वीकार करा. हा महिना तुम्हाला मानसिक स्थैर्य, एक नवी आणि सकारात्मक दिशा नक्कीच मिळवून देईल. ऑगस्ट महिन्यात तुमच्या करिअर, व्यवसाय किंवा शिक्षणासाठी अत्यंत फलदायी, समृद्धी आणणारा आणि तुमच्या मेहनतीचे चीज ठरणार आहे. तुमच्या मेहनतीचे चीज करणार. गेल्या काही काळापासून तुम्ही ज्या कामात, प्रकल्पात किंवा अभ्यासात आपले रक्त आटवून मेहनत करत आहात, त्या कष्टांचे मूल्यमापन करण्याचा, हा संयम ठेवण्याचा हा काळ आहे. सुरुवातीला तुम्हाला असे वाटू शकते की गोष्ट संथ गतीने पुढे सरकत आहेत, अपेक्षेप्रमाणे लगेच निकाल मिळत नाहीये, परंतु हा काळ निराश होण्याचा नसून तुमच्या रणनीतीवर विश्वास ठेवण्याचा आहे. तुम्ही भूतकाळात पेरलेल्या कष्टांच्या बिया आता हळूहळू अंकुरित होत आहेत. त्यामुळे धीर न सोडता सातत्य राखणे या महिन्यात गरजेचे ठरेल. हा टप्पा तुम्हाला तुमच्या कामाचे अधिक चांगल्या प्रकारे करण्याचे नियोजन आणि भविष्यातील मोठ्या यशाची पायाभरणी करण्याची संधी देईल. महिन्याच्या उत्तरार्धात किंवा पुढील टप्प्यात तुमच्या संयमाचे रूपांतर एका मोठ्या आर्थिक आणि बौद्धिक यशामध्ये होताना दिसते. तुम्ही तुमच्या कामात कमालीचे स्वावलंबन, आर्थिक स्थैर्य आणि मानसिक समाधान अनुभवाल. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळून आर्थिक सुरक्षा लाभेल, तर नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कौशल्याची आणि कष्टांची योग्य ती पावती किंवा पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी तर हा काळ स्वावलंबी होऊन अभ्यासात मोठी कामगिरी करण्याचा, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा असेल. तुम्ही कोणावरही अवलंबून न राहता स्वतःचं तुम्ही काहीतरी कराल. तुमच्या हिमतीवर यश खेचून आणाल. तुम्ही तुमच्या राहणीमानात आणि आत्मविश्वासात कमालीची सकारात्मक वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल. एकूणच तर हा महिना सुरुवातीला संयमाची परीक्षा घेईल आणि शेवटी तुम्हाला राजासारखे वैभव आणि मानसिक शांतता बहाल करेल. ऑगस्ट महिन्यात तुमची आर्थिक स्थिती संतुलित, हुशारीने हाताळलेली आणि प्रगतिकारक असेल, ज्यामुळे दीर्घकालापासून प्रलंबित असलेले कामे, अडकलेले पैसे येण्याचे हा मार्ग उत्तम मोकळे होतील. पैशांच्या आवकीच्या बाबतीत तर हा महिना तुम्हाला एक नवी दिशा दाखवेल. तुम्ही अत्यंत आत्मविश्वासाने आणि कुशलतेने तुमचे आर्थिक व्यवहार हाताळाल. तुमच्याकडे पैसे कमवण्याच्या नवनवीन कल्पना तुम्हाला सुचतील. आपल्या व्यावसायिक संपर्काचा वापर करून तुम्ही उत्पन्नाचे स्रोत वाढवू शकाल. हा महिना, जर तुम्ही महिला असाल तर तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वावर तुम्ही मोठी प्रगती कराल, आणि जर तुम्ही पुरुष असाल तर एखादा अनुभवी किंवा हुशार स्त्रीच्या मार्गदर्शनामुळे किंवा तिच्या सहकार्यामुळे तुम्हाला हा मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. एकूणच पैसा येण्याचा ओघ चांगला राहील आणि आर्थिक निर्णय घेताना तुमच्यात एक वेगळाच आत्मविश्वास दिसून येईल. खर्च, बचत आणि गुंतवणुकीचा विचार करता हा महिना तुम्हाला अत्यंत विचारपूर्वक आणि व्यावहारिक पावले टाकण्याचा सल्ला देत आहे. चैनीच्या किंवा नको त्या गोष्टींवर वायफळ खर्च करण्याकडे तुमचा कल अजिबात नसेल. उलट तुम्ही प्रत्येक रुपया अत्यंत जपून विचार करून खर्च कराल. बचतीच्या बाबतीत तुमचा दृष्टिकोन अत्यंत गंभीर असेल, ज्यामुळे तुम्ही भविष्यासाठी सुरक्षित निधी बाजूला ठेवू शकाल. गुंतवणुकीसाठी तर हा महिना घाईघाईने निर्णय घेण्याचा नसून सखोल अभ्यास, संशोधन करण्याचा आहे. कोणत्याही योजनेत किंवा शेअर्समध्ये पैसे टाकण्यापूर्वी बाजाराचा पूर्ण अभ्यास करा किंवा एखाद्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
गुप्तपणे किंवा कोणालाही न सांगता केलेली दीर्घकालीन गुंतवणूक तुम्हाला भविष्यात खूप काही मोठा फायदा देऊन जाईल. त्यामुळे आर्थिक नियोजन, गुप्तता आणि संयम बाळगणे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. ऑगस्ट महिना मकर राशीच्या लोकांसाठी प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत अत्यंत सुंदर, भावनिकदृष्ट्या समृद्ध आणि नवीन सुरुवातीचा ठरणार. या महिन्यात तुमच्या नात्यामध्ये कमालीची परिपक्वता, परस्पर आदर आणि निस्सीम प्रेम पाहायला मिळेल. जर तुम्ही आधीपासूनच रिलेशनशिपमध्ये किंवा विवाहित असाल तर हा काळ तुमच्या नात्याला एक नव्या उंचीवर घेऊन जाणारा ठरणार. तुमच्या जोडीदाराच्या मनात तुमच्याबद्दल प्रचंड ओढ, आदर, काळजी, प्रेम घेण्याची भावना निर्माण होईल. तुमचे पार्टनर खूप समजूतदारपणे आणि शांत डोक्याने प्रत्येक परिस्थिती हाताळतील. त्यामुळे घरातील वातावरण खूप आनंदी राहील. हा महिना कुटुंब वाढण्यासाठी किंवा संतती सुखासाठी अत्यंत शुभ आणि वरदान देणारा ठरू शकतो. नात्यात नवीन चैतन्य येईल, संवाद सुधारेल आणि तुम्ही दोघे मिळूनही आयुष्यातील समृद्धीचा आनंद घ्याल. आता जे लोक सिंगल आहेत त्यांच्या आयुष्यात एका महिन्यात खूप मोठ्या सकारात्मक बदलाची सुरुवात होईल. तुमच्या आयुष्यात अशा व्यक्तीचे आगमन होऊ शकते जो भावनिकदृष्ट्या खूप स्थिर आहे, समजूतदार असेल आणि प्रेमळ. ही व्यक्ती तुम्हाला मानसिक आधार देईल, तुमच्यावर भरभरून प्रेम करेल. या महिन्यात तुमचे स्वतःचे आकर्षण आणि व्यक्तिमत्व इतके प्रभावी असेल की तुमच्याकडे सहज आकर्षित होतील लोक. तुम्हाला स्वतःलाही खूप सुरक्षित, सुंदर आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असल्यासारखे वाटेल. एकूणच नात्यातील जुने वाद किंवा गैरसमज संपून एक नव्या प्रेमाचा, आपुलकीचा आणि सृजनशीलतेचा काळ सुरू होईल. या महिन्यात तसं तुमच्या घरातील वातावरण अत्यंत गतिमान, ऊर्जावान आणि काही अंशी आव्हानात्मक पण शेवटी यशस्वी ठरणार. महिन्याच्या सुरुवातीला घरातील कोणती गुंतागुंतीची समस्या सोडवण्यासाठी किंवा बिघडलेली परिस्थिती सुधारण्यासाठी तुमच्याकडे अद्भुत कौशल्य आणि सकारात्मक ऊर्जा असेल. तुम्ही तुमच्या वाक्यचातुर्याने, हुशारीने आणि योग्य नियोजनाने कुटुंबातील वातावरण आनंदी आणि सुसंवादी बनवण्यात यशस्वी ठराल. घरात जर एखादा नवीन बदल करायचा असेल, जसे की नूतनीकरण किंवा वस्तूंची खरेदी, तर हा काळ खूप अनुकूल राहील. तुमच्याकडे परिस्थिती आपल्या बाजूने वळवून घेण्याची एक वेगळी जादू या महिन्यात तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यामुळे कौटुंबिक आघाड्यांवर तुम्ही एक उत्तम मार्गदर्शक म्हणून समोर याल. कुटुंबाच्या सपोर्टचा आणि अंतर्गत संबंधांचा विचार करता या महिन्यात तुम्हाला काही प्रमाणात मतभेदांचा किंवा विरोधांचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील काही सदस्य तुमच्या विचारांशी किंवा निर्णयांशी असहमत असू शकतात, ज्यामुळे तुम्हाला स्वतःची बाजू खंबीरपणे मांडावी लागेल. अशा वेळी घाबरून न जाता आणि मागे न हटता तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम राहाल. अत्यंत हिमतीने कुटुंबाचे रक्षण आणि त्यांच्या शंकाचे निरसन तुम्ही कराल. हा काळ तुमच्या सहनशक्ती आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेणारा ठरेल, पण तुमची निष्ठा आणि प्रामाणिकपणा शेवटी कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला नक्कीच मिळेल. कोणत्याही वादात आपली मर्यादा न ओलांडता शांतपणे आपली सीमा निश्चित करून तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. स्वतःची काळजी घेण्याच्या बाबतीत तर हा महिना तुम्हाला आळस सोडून तातडीने कृती करण्याचा सल्ला देत आहे. तुमच्या आरोग्यासाठी नवीन आणि चांगल्या सवयी जसे की व्यायाम, योग किंवा आहारातील बदल तुम्ही अतिशय वेगाने आणि सहजपणे अंमलात आणू शकाल. मात्र या प्रचंड ऊर्जेच्या ओघात एक गोष्ट लक्षात ठेवणे तुमच्यासाठी गरजेचे आहे. अतिघाईमुळे किंवा धावपळीमुळे किरकोळ दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानसिक दृष्टिकोन खूप सकारात्मक राहील. काळजी आणि चिंता दूर होऊन मन इतके हलकं होईल. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे किंवा एखादी छोटी आरामदायी ट्रिप करणे तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी तर खूपच फायदेशीर आहे. ऑगस्ट महिन्यासाठी युनिव्हर्सचा तुम्हाला असा सल्ला देत आहे की की तुम्ही तुमच्या भूतकाळातील सुंदर आठवणी, जुने मित्र किंवा लहानपणीच्या निरागस ऊर्जेची पुन्हा कनेक्ट व्हावे. हा काळ जुने हेवे दावे, मनात धरून ठेवलेला राग किंवा जुनी ओझी पूर्णपणे विसरून मनाचा कोपरा साफ करण्याचा आहे. जर काही गोष्टी जुन्या जुन्या गोष्टी तुम्हाला काही त्रास देत असतील तर त्यांना क्षमा करून मनाला हलके करा. आपल्या हक्काचे किंवा जुन्या माणसांसोबत वेळ घालवण्याने तुम्हाला एक वेगळीच मानसिक शांतता आणि मानसिक बळ मिळेल. भावनिक हा महिना तुम्हाला तुमच्या मूळ स्वभावाकडे आणि निरागसतेकडे परत जाण्यास सांगत आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. या महिन्यात तुमची लकी एनर्जी अत्यंत शक्तिशाली, धाडसी आणि आकर्षक असेल. तुम्हाला नवनवीन संधीचा शोध घेण्याची आणि आयुष्याची सूत्रे स्वतःच्या हातात घेण्याची एक उत्तम संधी मिळेल.
तुमच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण दिसून येईल, ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुमच्या शब्दाला मान देतील. करिअर, व्यवसाय किंवा वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला नशीब तुमचा पूर्ण साथ देईल. विशेषतः जिथे तुमचे कर्तृत्व सिद्ध करायचे आहे, एखादी स्वतंत्रपणे काम करण्याची संधी किंवा नवीन प्रकल्प तुमच्या हाती येऊ शकते, जो तुम्हाला भविष्यात मोठी ओळख निर्माण करून देईल. स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवून पुढे पाऊल टाका. नशिबाची दारे तुमच्यासाठी खुले होतील. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या हे खाली कमेंटमध्ये सांगा. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. भेटूया पुन्हा पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.